पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात प्रसारित करत आहोत पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाच्या उत्तरार्धाचा भाग 8. अभिवाचक जयंत ठोंबरे. औरंगजेब वर्षातून 2 वेळी स्वतः सालगिरह म्हणजे वाढदिवस साजरा करीत असे. एकदा शस्मी सालाप्रमाणे आणि दुसऱ्यांदा कमरी सालाप्रमाणे. यंदाचा त्याचा शस्मी सालगिरह दिवस हिजरी 1075च्या रबी उत्सानीच्या 19व्या चंद्राला येत होता. या दिवशी नेहमीच्या रिवाजाप्रमाणे तो विविध मौल्यवान उपयुक्त वस्तूंनी स्वतःची भारंभार तुला करीत असे आणि त्या सर्व वस्तू धनदान करीत असे. औरंगजेबाचा 47वा वाढदिवस उगवला. तो दिवस होता 29 ऑक्टोबर 1664. त्याच्या आयुष्याला 46 वर्ष पूर्ण झाली. आणखीन किती उरली कोण जाणे, परंतु एकूण 125 वर्षे आपण जगणार आहोत असे तो म्हणत असे. सर्व भरोसा अर्थात परमेश्वरावर होता, त्याचा आणि प्रजाजनांचाही. या वाढदिवस समारंभाचे प्रसंगी औरंगजेबाने दाऊद खान कुरेशी, राजा जयसिंग सिसोदिया, इहद शाम खान, शेखजादा, कुबाद खान, सुजनसिंह बुंदेला, जबरदस्त खान, बादिल बख्तियार, बरकताज खान, मुल्ला याहिवा नवायत, राजा नरसिंह गौड, पुरणमल बुंदेला, किरतसिंह कछवा म्हणजे मिर्झा राजांचा धाकटा मुलगा आणि खुद्द दिलेर खान या सर्वांस हुकूम सुटले की मिर्झा राजांच्या लष्करात सामील व्हा. पेशखाने उभे राहिले. रसद, तोफखाना, बारूद गोळा वगैरे युद्ध साहित्य आणि प्रारंभी 14,000 शिबंदी डेरे दाखल झाली. पुण्याला पोहोचेपर्यंत वाटेने हा आकडा फुगत जाणार होता. मिर्झा राजे डेरे दाखल झाले. एक एक सरदार आपापल्या फौजेनिशी राजांपुढे हाजीर होऊ लागला. वरील यादींशिवाय कुतुबुद्दीन खान, उदयराज मुन्शी, उग्रसेन कछवा, जानीबेग, बक्षी, गाझीबेग वगैरे अनेक सरदार जमा झाले. मिर्झा राजांनी आपल्या तोफखान्याकरता मुख्य दरोगा म्हणून एक प्रख्यात सरदार घेतला. त्याचे नाव निकोलाव मनुची. हा कुठला प्राणी? हा होता रूम देशातील इटलीतील व्हेनिस नावाच्या शहरातील रहिवासी, मोठा चाणाक्ष आणि चौकस. औरंगजेबास अखेरचा कुर्निसात करून राजे निघाले. दिलेर खान आपल्या वतनावर गेला होता. तो परस्पर येऊन राजांच्या छावणीत सामील होणार होता. दिलेर खानाच्या पायाशी आपला पाय बांधण्यात आलाय हे मिर्झा राजांनी पूर्ण ओळखलं होतं. त्यांना सर्व काही समजत होतं. मोगल बादशहांकरता स्वतःचा जीव आगीत वैरला, त्यांच्या घरात पोटच्या मुली दिल्या आणि कसलाही त्याग केला, तरीही हे बकासूर कधीही प्रसन्न व्हायचे नाहीत किंवा आपल्याला आपला समजायचे नाहीत हे त्यांना पूर्ण समजत होते. पण असल्या क्षुल्लक अपेक्षाभंगाच्या आहारी जाऊन औरंगजेबाच्या सेवेत मात्र कसूर करायला ते वेडे नव्हते. फार दूरदर्शी. बादशाह आणि परमेश्वर यात यत्किंचितही फरक न करण्याइतका उच्च आणि उदात्त पातळीवर ते पोहोचले होते. शिवाजी राजांसारख्या कंटकांचे निर्दालन हेच आता त्यांच्यापुढे ध्येय होते. मिर्झा राजांनी दिल्ली सोडली. लवकरच वाटेत दिलेर खान मिर्झा राजांना येऊन मिळाला. पुढच्या चढाईचे बेत खल्ले जाऊ लागले. दिल्लीचे हे 2 राहू केतू पसरून सूर्यास ग्रासावयास निघाले. क्रोधनाम संवत्सराच्या पौष महिन्यातील ही अखेर होती. अमावस्येच्या दिवशी सूर्यास ग्रहण लागणार होते. त्या प्रखर प्रतापी सूर्यनारायणासही अशा संकटांना तोंड द्यावे लागतेच. यात मानवाची काय कथा. पण तरीही आचरायचा कर्मयोगच. न दमता न वैतागता कौशल्याने आचरायचा. सत्कार्य करीत असतानाही संकटे यायचीच. त्यातून देवांनाही सुटका नाही, मानवांनाही पळवाट नाही. अशा संकटांनाच महत्कार्याची पर्वणी मानायची. ग्रहणकाल हाही पर्वणीच होय. मंत्रसाधना करावयास, चित्त एकाग्र करून तपश्चरण पुरश्चरण करावयास, इच्छित सिद्धीसाठी सुखोपभोगाचा त्याग करून संयम शिकावयास, महत्पुण्य प्राप्त करावयास ग्रहणकाल हीच पर्वणी. संकटकालात खडतर निश्चयाने मिळवलेल्या यशाची तुलना कशाची होईल? होऊच शकणार नाही. आणि त्याग करावयास, दान करावयास, प्रसंगी घरादारावर तुळशीपत्रही ठेवावयास ग्रहणकाल हीच पर्वणी.
वस्त्रदान, द्रव्यदान, जरूर पडल्यास सर्वस्वदान, रुधिराचे अर्घ्यदानही, प्राणदानही. आणि ही तयारी असली की राहू केतू कितीही प्रबल असोत, खग्रास ग्रहण लागले तरी धारातीर्थात उभे राहून इदम अर्घ्य दत्त न मम असे म्हणत म्हणत अर्घ्यदान केल्यानंतर पूर्ण गिळलेले सूर्यचंद्रही राहू केतूच्या नरड्यातूनही त्याच्या नरड्या फोडून बाहेर ओढून काढता येतात. सूर्यास ग्रहणाचे वेध लागले होते तरीही सूर्य प्रसन्न गांभीर्याने मार्ग आक्रमित होता. आईसाहेबांच्या मनात इच्छा निर्माण झाली की या ग्रहण कालात खूप दानधर्म करावा. कशाचा? किती? पुत्र कर्तबगार असला म्हणजे हे प्रश्न गौण असतात. तपशील अवलंबून असतो तो आईच्या शब्दावर. आईच्या शब्दाची किंमत फार मोठी आहे. या शब्दाची किंमत कुबेराच्या पेढीवरही ठरू शकत नसते. ती ठरू शकत असते पुत्राच्या अंतःकरणात. शिवबासारखा मातृभक्त पुत्र त्यांना लाभला होता. शिवबाने त्यांच्या कितीतरी इच्छा पूर्ण केल्या होत्या. कलियुगाच्या मानवाला शक्य असते तर भीमाप्रमाणे आईसाहेबांसाठी त्याने इंद्राचा ऐरावतही स्वर्गातून आणला असता. शक्य त्या बाबतीत त्याने आईसाहेबांना कुंतीच्या पंक्तीस बसवले होते. आता त्यांना दानधर्म करावयाचा होता. आईची ही इच्छा पूर्ण करण्याकरता पृथ्वीच्या वजना इतकी संपत्तीही आईच्या पुढे ओतावयास त्याने कमी केले नसते. पण ते अशक्य होते. पृथ्वीच्या वजना इतकेच दान करावयास महाराजांच्या खजिन्यात दौलत अजून जमलेली नव्हती. पण पृथ्वी इतक्याच थोर असलेल्या आईच्या वजना इतकी मात्र संपत्ती जगदंबेच्या कृपेने महाराजांच्या शेल्यात होती. बस ठरले. आईसाहेबांची तुळा करायची. सुवर्ण तुळा, सुवर्ण तुळा. केवढी गोड कल्पना, केवढी रम्य, केवढी मंगल. झाले. सुवर्ण तुळेसाठी जागाही ठरली. ती तर फारच उत्कृष्ट, अचूक. सह्याद्रीच्या एका उत्तुंग शिखरावर श्री महाबळेश्वराच्या मंदिराजवळ. श्री महाबळेश्वराचे मंदिर फार प्राचीन, प्रतापगडापासून अगदी जवळ, पण खूप उंच. समुद्र सपाटीपासून 4386 फूट उंच. महाबळेश्वर म्हणजे महाराष्ट्राचा कैलास. येथे स्वयंभू शिवलिंगे आहेत. महापवित्र श्रीकृष्णा नदी येथेच उगम पावते. एकट्याच कृष्णाबाईचे हे माहेर नाही, त्या या 5 जणी सख्या बहिणी कृष्णाबाई, कोयनाबाई, वेणाबाई, गायत्री आणि सावित्री. समर्थ रामदास स्वामींचे एक शिष्य दिवाकर गोसावी यांनी आपल्या एका बहिरमभट नावाच्या संबंधितांकडनं महाबळेश्वराच्या मंदिराच्या दुरुस्तीचे काम 8 वर्षांपूर्वी करविले होते. समर्थांनाही हे स्थान फार प्रिय होते. हिरवीगार किर्र झाडी, खोल खोल दऱ्या, सरळ उभे ताठ कडे. महाबळेश्वर म्हणजे निसर्गाचे नंदनवनच. महाबळेश्वर म्हणजे अनेकविध रंगीबेरंगी पक्ष्यांची किलबिल, निर्झरांची रिमझिम, फुलांची दाटी आणि कंद करवंदांची विपुलता. या ब्रह्मारण्यावर समर्थही प्रसन्न होते. त्यांच्या प्रतिभेतून या ब्रह्मारण्यावर काव्य कौतुके उधळले होते. कैलासनाथ श्री शिव महाबळेश्वर या ब्रह्मारण्यात स्वयंभू प्रकटला होता. पंचनद्यांच्या उगमासन्निध्यच श्री महाबळेश्वराचे मंदिर होते आणि आहे. सुवर्ण तुळेकरिता जागाही योजण्यात आली होती. या मंदिरापासून जवळच पश्चिमेला समर्थांनी स्थापन केलेला हनुमान तिथून जवळच एका छोट्या मंदिरात उभा होता. महाबळेश्वर येथील एक मोठे सत्पुरुष वेदमूर्ती गोपाळ भट बिन श्रीधर भट महाबळेश्वरकर हे तर आईसाहेबांचे आणि महाराजांचे गुरुच होते. ते थोर सूर्योपासक होते. आईसाहेबांच्या तुळेसाठी विपुल विपुल सोने महाबळेश्वरावर रवाना झाले. आईसाहेबांबरोबर महाराजांचे अत्यंत जुने मुत्सद्दी सोनो विश्वनाथ डबीर आणि इतर लवाजमा शिखरावर रवाना झाला. सोनोपंत डबीर आता अगदी थकून गेले होते. पंतांचे वय खूपच झाले होते. दृष्टी आणि शक्ती पार विरघळली होती. दिव्यातले तेल अगदी संपत आले होते. महाराज सोनोपंतांना वडिलांसारखा मान देत. पंतांनी आतापर्यंत स्वराज्याची मनोभावे अपार सेवा केली होती. औरंगजेबाकडे ते वकील म्हणूनही एकदा गेले होते. शाहिस्तेखानाकडेही ते वकिलीसाठीच गेले होते. पंत फारसी भाषा उत्तम जाणत होते. पंतांचे चिरंजीव त्र्यंबक पंत हेही स्वराज्यात निष्ठेने राजसेवा करीत होते. तेही फारसी उत्तम जाणत होते. महाराजांच्या अगदी बालपणापासून सोनोपंत महाराजांच्या पाठीशी सावलीसारखे उभे होते.
सूर्यग्रहणात सुवर्ण तुळेचा सोहळा महाबळेश्वरात सन्निध्य होणार होता. त्याकरता आईसाहेबांसमवेत पंतही निघाले. महाबळेश्वराचे आवार आणि मंदिर गजबजून गेले. ग्रहण काळ लागला. स्नानादी विधी झाले आणि एका पारड्यात आईसाहेबांना बसवण्यात आले. दुसऱ्या पारड्यामध्ये सोन्याच्या मोहरा पुतळ्या टाकण्यात आल्या. शास्त्री पंडित तुलादाना विधीचे मंत्र म्हणत होते. आईसाहेबांना या सोहळ्यापेक्षा शिवबाचेच कौतुक वाटत होते. माझा मुलगा केवढा रम्य आणि संस्मरणीय प्रसंग हा. उंच उंच सह्याद्रीचे ते वृक्षाच्छादित शिखर आहे. तिथे ते प्राचीन शिवमंदिर आहे. जवळच पंचगंगांच्या उगमधारा खळखळत आहेत. ब्राह्मण वेदमंत्र म्हणत आहेत. एका परड्यात एक आई बसली आहे आणि एक मुलगा दुसऱ्या परड्यामध्ये ओंजळी ओंजळीने सोने ओतीत आहे. करा तर खरी एकदा कल्पना या मातृपूजेची. सोन्याचे पारडे भुईला टेकले. धन्य धन्य शिवबा, तू आणि तुझी आई धन्य. आईसाहेबांची तुळा झाली. नंतर थकल्या भागलेल्या सोनोपंत डबिरांचीही तागडीत बसवून त्यांचीही सोन्याने तुळा करण्यात आली. सोनोपंतांचे नाव आज अगदी सार्थ झाले. दोन्ही पारड्यात भारंभार सोने होते. दोन्हीही तुळा पार पडल्या. तो दिवस होता 6 जानेवारी 1665. दानधर्म आणि इतर धार्मिक कृत्ये यथासांग पार पडली. यावेळी मिर्झा राजे नर्मदा तीरापर्यंत येऊन पोहोचले होते. श्रोते हो, पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाच्या उत्तरार्धाचा भाग 8 आज आपण ऐकलात. रसिक हो, आपल्याला हे पुस्तक अभिवाचन आवडतंय, भावतंय, ऐकावंसं वाटतंय हे आपण दिलेल्या कमेंट्सवरनं लक्षात येतच आहे. पण आपण आपल्या याविषयीच्या कमेंट्स, प्रतिक्रिया आम्हाला रेकॉर्ड करूनही पाठवू शकता. या पुस्तक अभिवाचनासाठी येणाऱ्या प्रतिक्रियांवर आधारित प्रतिसाद या विशेष कार्यक्रमात त्याचा नक्कीच समावेश केला जाईल. मग आता त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 94 222 55 909. क्रमांक पुन्हा एकदा ऐका, 9422 55909. तसंच तुम्ही ईमेलही करू शकता. त्यासाठी आमचा मेल आयडी आहे image27@gmail.com. IMAGEAD27@gmail.com. तेव्हा आपल्या प्रतिक्रिया रेकॉर्ड करून आम्हाला नक्की पाठवा. आम्ही त्याची आतुरतेने वाट बघतो आहोत. आणि आता जाता जाता रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी, त्याचं वेळोवेळी नोटिफिकेशन मिळवण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा. आणि हो, रेडिओ जयंतच्या या यूट्यूब चॅनलचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. तेव्हा लगेचच रेडिओ जयंतला सबस्क्राईब करा.